आणि मग अशी कुठली एक समस्या तुम्ही निवडू शकता, त्या समस्येला रोज फॉरगिव्ह करायला सुरुवात करायचं. हळूहळू डे बाय डे तुम्हाला फील होईल की त्या गोष्टीची इंटेन्सिटी कमी होत चालली. मग अशी एक समस्या संपली की दुसरी समस्या. पण हा, या गोष्टीची सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सगळ्यात आधी सुरुवात करायची असते ती स्वतःपासून. जेणेकरून या गोष्टी आपण समस्या घेऊन त्यांना फॉरगिव्ह करायच्या आधीच बदलायला सुरुवात होईल. आधी स्वतःला, मग ज्या काही समस्या आहेत, तुमचा पार्टनर असेल, तुमच्या घरचे असतील, किंवा आणखी कुठली गोष्ट असेल, तुमच्या आर्थिक समस्या असतील, तर त्या सगळ्यांना घेऊन फॉरगिव्ह करायला सुरुवात करायची. हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीतला, तुमच्या एनर्जीतला फरक जाणवायला लागेल. त्याच्यासोबत जे काही बाकी क्लिन्झिंग रिच्युअल्स आहेत त्याला तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला या गोष्टीची तीव्रता आणखी वाढवता येईल. तर होपोनोपोनो बद्दल तुम्हाला आणखी जर माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला DM मध्ये कळवा किंवा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. त्यावर आपण डिस्कस करूयात. एक उत्तम चर्चा, एक परामर्श झाल्याशिवाय आपल्याला कुठल्याही ध्येयाकडे जाता येईल. तर त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कमेंट्स करा आणि या प्रवासाला माझ्यासोबत सुरुवात करा. हरिओम तत्सत.